दिनांक 6/5/2026 अंमली पदार्थांचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपीच्या शेतातून एकूण 27,25,000 रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस पथकाची संयुक्त कारवाई। गडचिरोली जिल्ह्यात अवैध कारवायांना आळा घालून सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी विशेष निर्देश पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांनी दिले आहेत। याकरिता अंमली पदार्थ तस्करी आणि इतर अवैध कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील सर्व पोलीस स्टेशन उपपोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे। या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांकडून दिनांक 6/5/2026 रोजी उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन धानोरा हद्दीमध्ये मौजा परसवाडी येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक 4/5/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली। मौजा परसवाडी येथील इसम नामे मोरेश्वर हिरामन हुसेंडी वय वर्ष 58 राहणार परसवाडी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली याने त्याच्या शेत शिवारात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची लागवड केली आहे। अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक मौजा परसवाडी येथे रवाना झाले आहे। गोपनीय माहितीमध्ये नमूद संशयित इसम नामे मोरेश्वर हिरामन हुसेंडी वय वर्ष 58 राहणार परसवाडी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली यांच्या शेतात पोहोचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून पोलीस पथकाने त्याच्या शेताचे पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या शेतात अंमली पदार्थ गांजाची लहान मोठी लागवड केलेली झाडे आढळून आली। सदर ठिकाणी पंचांसमक्ष तपासणी केली असता शेतात लागवड केलेली एकूण 54.5 किलोग्राम वजन असलेला कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ प्रति किलो 50,000 रुपये एकूण 27,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या शेतामध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याने आरोपी नामे मोरेश्वर हिरामन हुसेंडी वय वर्ष 58 राहणार परसवाडी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली याच्या विरोधात पोलीस स्टेशन धानोरा येथे दिनांक 5/5/2026 रोजी अपक्रमांक 62/2026 कलम 8 क 20 क गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम NDPS 1985 अन्वये गुन्हा दाखल करून मिळून आलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे। आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस उपनिरीक्षक टेंभुर्णे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री कार्तिक मधिरा, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुलराज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलीस हवालदार 943 सुधीर दंडिकेवार, पोलीस नाईक 5408 धनंजय चौधरी, पोलीस अंमलदार 3951 प्रशांत गरफडे, पोलीस अंमलदार 420 रोहित गोंगले, चालक पोलीस अंमलदार 8092 संदीप भेंडारे तसेच पोलीस स्टेशन धानोराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले आणि अंमलदार यांनी पार पाडले। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।